आम्ही माता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहोत. ज्या मातेने आम्हाला महादेवाची भक्ती करण्यास प्रेरित केलेले आहे, त्या असं करत असताना आम्ही विटंबना कशी करणार. आणि जो व्हिडिओ व्हायरल आहे तो अत्यंत मनाला वेदना देणारा आहे. कारण याच्यात जे सांगितलेलं आहे, माझ्या भावाची जी बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे हे अत्यंत चुकीचं आहे. आणि यांना हे नियोजित होतं यांच्यावालं, की आपल्याला याला अगोदर हे व्हिडिओ तुला व्हायरल करण्यासाठी अगोदर त्यांच्याकडे तयार करून ठेवले होते हे. आणि त्याच्यानंतर आता हे जे प्रकरण झालं तर आता मुद्दामून माझ्या भावाला बदनामी करण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे. आणि जो व्हिडिओ व्हायरल आहे तो अत्यंत मनाला वेदना देणारा आहे. कारण याच्यात जे सांगितलेलं आहे, माझ्या भावाची जी बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही माता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहोत. ज्या मातेने आम्हाला महादेवाची भक्ती करण्यास प्रेरित केलेले आहे, त्या असं करत असताना आम्ही विटंबना कशी करणार. आणि राहिला विषय भक्ती तो व्हिडिओ कधीचा आहे, किती दिवस झाले त्या व्हिडिओला? ते व्हिडिओ आज त्यांनी व्हायरल केलेला आहे. पण तो कधी काढलेला आलेला आहे? हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय हा 1 महिना अगोदरचा व्हिडिओ आहे. हा त्या ज्या दिवशी झाले त्या प्रकरणाशी याचा काहीही संबंध नाही. आणि यांना हे नियोजित होतं यांच्यावालं, की आपल्याला याला अगोदर हे व्हिडिओ तुला व्हायरल करण्यासाठी अगोदर त्यांच्याकडे तयार करून ठेवले होते हे. आणि त्याच्यानंतर आता हे जे प्रकरण झालं तर आता मुद्दामून माझ्या भावाला बदनामी करण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे. जे प्रयत्न चालू हे चुकीचे प्रयत्न चालू आहे. ह्या प्रकरणाला कुठंतरी डायवर्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे, भरकटण्याचा प्रयत्न चालू आहे. ह्याच्यात हे सांत्वना किंवा काय म्हणता येईल त्याचे हे घेण्याचा प्रयत्न चालू आहे. याबद्दल शासनाला, मुख्यमंत्र्याला एवढी विनंती आहे की यांनी यात गांभीर्याने घ्यावं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी, तसं मला दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. मी त्यांना जाऊन भेटलेलो पण आहे. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की यात तुम्हाला 100% न्याय मिळेल म्हणून. आम्हाला शासनाकडून, प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा आहे. आणि पोलीस प्रशासनसुद्धा आमच्यासाठी खूप चांगलं काम करत आहे, आमच्या दिशेने खूप समाधानकारक काम करत आहे. आम्हाला सगळे शासन प्रशासन सगळं आमच्या बाजूने व्यवस्थित काम करत आहे.